नमस्कार मंडळी. चला तर अंड्याचे तेच प्रकार ऐकून खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा नवीन प्रकार एकदा नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही ही अंड्याची भाजी बनवली ना किंवा ही रेसिपी ट्राय केली ना, रेसिपी तुम्ही घरातल्यांना खायला दिली तर कौतुक 100% होणार बरं का. पण बाहेर जर तुम्ही ही भाजी खायला दिली ना, तर बाहेरचे भाजी तर खाणार पण रेसिपीसुद्धा विचारून घेणार की कशी बनवली म्हणून. त्यामुळेच आपला व्हिडिओ जर आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर इथे आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये घातलेलं आहे 1.5 इंच आलं, तसंच एक मोठी गड्डी लसणाची सोलून घातली. त्यानंतर 7-8-10 फ्रेश असे कढीपत्त्याची पानं, मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, त्याचबरोबर मीडियम साईजचा लाल टोमॅटो, मीडियम साईजचा कट केलेला कांदा आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 चमचा धने. एवढं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. वाटण पाहू शकता तयार करायला अतिशय सोपं आहे. यामध्ये ना एक थेंबही पाणी न घालता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता. आता हे थोडक्यात कच्चं आणि हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय लागणार आहे तर इथे पहा वाटण काढून घेतलं. तसंच त्याबरोबर आपल्याला काही आणखीन टोमॅटो, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर हे सुद्धा यासोबत लागणार आहे. तर हे ना झटपट रेसिपी तयार होते. अगदी घरात पाहुणे आले आणि तुम्ही जर असा काही बेताकत असाल ना, तर अशा पद्धतीची नक्की बनवून पहा. त्याचबरोबर इकडे पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला मोठी पळी भरून तेल घालून घ्यायचं. तेलावरती पाव चमचा किंवा अर्धा चमचा मोहरी घालायची आणि चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदासुद्धा चांगला हलकासा तांबूस रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतला, कच्चापणा गेला ना, की मग जी भाजी बनवतो ना आपण त्याची टेस्ट छान येते. त्यामुळे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. पूर्णपणे कांदा परतला गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायची टोमॅटो आणि शिमला मिरची. शिमला मिरची व टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात मॉइश्चर असतं, त्यामुळे ना कांदा अगोदर परतवायचा. त्यानंतरच यामध्ये टोमॅटो व शिमला मिरची घालून घ्यायची. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. याला जास्त पाणी आटण्याची आशा ठेवायची नाही, कारण पटकन आटत नाही. लगेचच 2 मिनिटं परतून झाले की यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं. आता मात्र वाटण, टोमॅटो हे सगळं ना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे या वाटणामध्ये ना हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत वाटणाला छानसं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतवत राहायचं आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही, कारण तुमची रेसिपी अगदी अचूक आणि परफेक्ट जमण्यासाठी तुम्हाला हे वाटण जे आहे ना, ते 2-2 मिनिटं अशा पद्धतीने झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. तर इथे ना 2 मिनिटे झाकण ठेवलं होतं आणि छान असं वाफवून घेतलेलं आहे. तर आता इथे ना बऱ्यापैकी तुम्हाला वाटणामध्ये चकाकी आलेली दिसत असेल. हिरवटपणा त्याचा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. सुरुवातीला जसं वाटण हिरवं दिसत होतं ना, तो हिरवापणा पूर्णपणे गेलेला आहे. आता इथे आपल्याला घालायचा आहे घरगुती मसाला, तसंच चिकन मसाला, थोडासा काळा मसाला आणि या व्यतिरिक्त पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता. त्यामुळे ना प्रमाण मी तुम्हाला इथे मसाल्याचं सांगितलेलं नाही. कारण कोणाला कमी जास्त तिखट खायला आवडतं ना, त्या हिशोबाने तुम्ही इथे मसाल्यांचं प्रमाण वापरू शकता. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले 2 मिनिटं ह्या वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहे. तसंच पाहू शकता आपण मसाले घातल्यानंतर आपल्याला ह्या वाटणाला छानसं तेल सुटलंय की नाही हे लक्षात येतं. कारण तसं तर येत नाही, पण अशा पद्धतीने एकदा हे केलं ना की त्यामध्ये छान तेल सुटतं. तर इथे ना तेल सुटलेलं आहे. आता लगेचच आपण गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. तर आज आपण ना अंड्याची भाजी न बनवता अंडा मसाला बनवतोय. त्यामुळे ना यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घातलं जात नाही. त्यामुळे इथे पहा बेतानेच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामुळे अंडा करीसाठी लागतं ना तसं पाणी अजिबात आपल्याला इथे घालायचं नाही. अंडा करी बनवत असताना खरं तर खूप पातळ करतो आपण, पण इथे ना याला एकदम घट्ट, कारण आज आपण बनवतोय अंडा मसाला, तोही वेगळा आणि झटपट होणारा. तर यामध्ये ना आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं आणि त्यावरती उकडवून घेतलेले अंडे कट करून ठेवून घ्यायचे आहे. तर अंडे सुरुवातीला असेच ठेवायचे.
कोथिंबीर घालायची त्यावरतून आणि आपल्याला चांगली 5 मिनिटे ही भाजी अशीच शिजवून द्यायची आहे. अशा पद्धतीने शिजली ना की अंड्यामधली सुद्धा चव या म्हणजे मसाल्यामध्ये उतरते आणि हा मसालासुद्धा तितकाच चवदार तयार होतो. तसं तर मी नॉनव्हेज खात नाही, पण जे खातात ते कौतुकाने सांगतात की खूपच छान झाली होती. याच्याच आधारे मी तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्सली सांगत असते. खरं तर मी विचारते एकदा भाजी कशी झाली, 4 वेळेस विचारून कन्फर्म करून घेते की एकदम उत्तम झालेली आहे का? समोरून प्रत्येक वेळेला इतका जबरदस्त प्रतिसाद येतो आणि मग त्यानंतर तितक्याच कॉन्फिडन्सली मी तुम्हाला सांगते की ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने. आता थोडा मसाला आपल्याला या अंड्यांवरती टाकून घ्यायचा आहे. अंडे चिरताना केलेली गडबड आता घरात वादळ घालण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, त्यांच्यासाठीच भाजी बनवायची, कशाही चिरू द्या, आपल्याला काही घेणं-देणं नाही. तर अशा पद्धतीने ही आपली मस्त अशी अंडा करी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि कशी झाली या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करा. तर मस्त अशी झालेली आहे, तुम्हाला तर लक्षात येतच असेल. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.